मागच्या 10-12 वर्षात पुण्यातली परिस्थिती ट्रॅफिकच्या बद्दलची कोणत्या लेवलला गेली, त्याच्यावर प्रशासनाने, सत्ताधारी पक्ष असेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, पुणे महानगरपालिका असेल आणि आता नंतर प्रशासन असेल, या लोकांची यांनी काय कामं केली आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे. आतापर्यंत याच्यावर सोल्युशन निघू शकत नाही का? निघू शकतं. परंतु तुम्ही स्मार्ट सिटीच्या नावाखाली जर तुम्ही रस्ते जे आहेत तुम्ही वाइंडिंगमध्ये तुम्ही 10-10 फूट तुम्ही कमी केलेत आणि काय सुशोभीकरण केलेत, तिथं बसण्यासाठी तुम्ही बाकडं टाकलेली आहेत, तुम्ही झाडं लावलेली. झाडं म्हणजे कोणती? ती 2-2 फुटाची, फक्त सुशोभीकरणाच्या नावाखाली. अहो त्याची गरज नाही आहे. ट्रॅफिक स्मूथली कसं काय होईल? जर आज पुण्यात स्वारगेटपासून जर डेक्कनला यायचं असेल, साधारण 3-3.5 किलोमीटरचा फक्त तो रूट आहे सर, त्याच्यासाठी अर्धा पाऊण तास लागतो. पावसाळ्यात तोच वेळ 1-1 सव्वा तासपर्यंत जातोय. लोकांचा वेळ जातोय, पैसा खर्च होतोय, इंधन, बाकी ओव्हरऑल. पण ह्या गोष्टींवर सत्ताधाऱ्यांना कसलंच काही आपल्याला काम करायची त्यांची इच्छा नाहीये. फक्त टक्केवारी, पैसे, इन्कम, बाकी कशा पद्धतीने आपल्याला मिळेल त्याच्यावर त्यांचं फोकस नेहमीपासून, म्हणजे आपण मागच्या जर बघितलं असेल तेच आलेलं आहे. यांनी 5 प्रोजेक्ट मागच्या 10-12 वर्षात महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल, यांनी पुणे शहरात काय केलेलं आहे यांनी सांगून द्यावं आम्हाला. एकही मोठं प्रोजेक्ट नाहीये. पैसे आलेत का? शेकडोनी हजारो कोटींचं बजेट पुणे महानगरपालिकेचं आहे. मग पैसे जातात कुठं? वारंवार त्याच रस्त्यांवर तुम्ही डागडुजी करतात. एक खड्डा 1.5 लाख रुपये, 2-2 लाख रुपये तुम्ही त्याच्यावर तुम्ही खर्च करतात वगैरे. तर ह्याच्यावर ट्रॅफिकच्या बद्दल सर्वात मोठी अडचण जर आज कोणाची असेल सर, पुण्यात लोक परत बाहेर जात आहेत.